या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी सर्वात मोठी बातमी येत आहे. आज अखेर दादांचा घातपात करणारा माइंड मास्टर सापडला. तपास यंत्रणेला सर्वात मोठं यश मिळालं असून दादांचा विमानात बिघाड करणारा अखेर जेरबंद पोलिसांनाही सर्वात मोठे यश मिळाले असून यातून आता दादांचा सर्व घातपात उघड झाला आहे. या आरोपीनं आत्ताच सर्व गुन्ह्याची कबुली दिली असून कशा प्रकारे सर्व कट रचला होता याची सर्व माहिती आपण तुम्हाला व्हिडिओतून सांगणार आहेत. फक्त पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की शेवटी याने कशा प्रकारे 10 दिवस आधी संपूर्ण प्लॅन केलता. दादांना कशा प्रकारे उशीर करायचा, प्लॅनमध्ये कशा प्रकारे बिघाड करायचा याची सर्व माहिती आपण तुम्हाला शेवटच्या काही मिनिटांमध्ये उघड करणार आहेत. त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत बघा, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका. तर संपूर्ण महाराष्ट्र याच गोष्टीकडे लक्ष देऊन होता की कधी अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेचा सर्व सोक्षमोक्ष लागतो आणि यातील आरोपी सापडतो. आज अखेर आरोपी हाती लागला असून याच्याकडून मोठी गुप्त माहिती आत्ताच बाहेर पडली आहे. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं, आदल्या दिवशी काय केलं होतं, दादांच्या विमानात कुठे कुठे बिघाड करण्यात आलता, विमान हवेतच उलटापालटा झालं होतं, आधीच कशा प्रकारे या सर्व गोष्टी ठरल्या होत्या, ही सर्व कबुली या आरोपीनं आत्ताच दिली आहेत. याला पकडण्यामध्ये पोलिसांना सर्वात मोठं यश आलं आहे. ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवसापासून ते आजपर्यंत संपूर्ण तपास यंत्रणा आरोपीला सापडता हैराण झाली होती. पण आज अखेर या आरोपीला पकडला असून आत्ताच जेलमध्ये टाकलं आहे. याच्याकडून अनेक गुप्त कट उघड होणारा असून महाराष्ट्रासाठी हे सर्वात मोठे यश आहे. दादांची ज्या दिवशी विमान दुर्घटना झाली त्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्राने संशय निर्माण केला होता. नेमका यात कोणकोणते नेते सहभागी आहे का, यात आणखी कोणी प्लॅन केला होता, कोणी सुपारी दिली होती, याची संपूर्ण माहिती आपल्या हाती लागली असून आत्ताच आपल्याला हा सर्वात मोठा पुरावा सापडला आहे. हा पुरावा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये संपूर्ण सादर करणारा असून हा पुरावा बघितल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुम्ही म्हणणार की सरकारने का सत्य लपवलं, का महाराष्ट्रातील जनतेला फसवलं आणि का गुप्त कट उघड केला नाही. दादांच्या अपघातावर पहिल्याच दिवशी संशय निर्माण झाला. ज्या दिवशी अपघाताच्या ठिकाणी काही महत्त्वाची कागदपत्रे सापडली, या कागदपत्रांमधून अत्यंत गुप्त माहिती सापडली, ज्यानुसार संपूर्ण या प्रकरणाचा उलगाडा झाला आहे. ज्या दिवशी दादांची बॉडी आणण्यात आली त्याच दिवशी म्हणण्यात आलं की ही दादांची बॉडी नाही. विमानामध्ये 6 जण असताना 5 जणांच्या बॉड्या कस काय सापडल्या, एक व्यक्ती कुठे गेला आणि त्यानंतर एकच अफवा पसरली की दादा जिवंत, दादा परदेशात लपले, दादा आपल्यात, दादा आत्ताच सुखरूप पोहोचले, दादा हॉस्पिटलमध्ये, अशा अफवा पसरल्या. परंतु घटनास्थळावरून दादांची स्वीटर, चपला, घड्याळ हे सर्व सापडलं आणि संपूर्ण महाराष्ट्र ढसाढसा रडू लागला की दादा आपल्यात नाही. संपूर्ण महाराष्ट्राला एक इच्छा होती की आपले दादा अचानक यावे आणि संपूर्ण महाराष्ट्राला धक्का द्यावा. परंतु अचानक मोठी धक्कादायक माहिती आली आणि अखेर महाराष्ट्र रडायला लागला. अजूनही दादांची सीसीटीव्ही सापडत नाही. जर इतका मोठा नेता असून दादांना न्याय मिळत नाही तर सर्वसामान्य जनतेचं कसं होणार, हा संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे. कारण की बरीच माहिती लपवण्यात येत आहेत. दादांचा घातपात केला, दादांना संपवण्याचं काम केलं आणि दादांच्या आरोपी लवकर सापडले, ही संपूर्ण माहिती अजूनही गुप्त ठेवण्यात आली आहे. नेमकं जे वैमानिक ठरले होते दादांच्या विमान उडवण्यासाठी ते सर्व वैमानिक ऐनवेळी बदलण्यात आले. नेमकं हे कोणाच्या इशाऱ्यावरून करण्यात आलं याचाही मोठा उलगडा झाला आहे. फक्त पूर्ण पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा. ऐनवेळी विमानही बदलण्यात आलं, ऐनवेळी पायलट बदलण्यात आले. ऐनवेळी ज्या घटना घडल्या त्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला आहे. सर्वात प्रथम एक सामान्य कारण सांगण्यात आलं की वैमानिकांना धावपट्टी दिसली नाही, परंतु खरं सत्य महाराष्ट्रापासून लपवण्यात आलं. कारण की त्यावेळी सुरक्षित ठिकाणी विमान लँड करता येत होतं, परंतु या वैमानिकांनी तसं केलं नाही आणि दादांचा घात झाला. दादांचा विमान पुणे किंवा इतर ठिकाणी सुरक्षित लँड होऊ शकत असताना यांनी का तिथं विमान उतरवलं आणि असा घात झाला की अजूनही समजलं नाही. या संपूर्ण प्रकरणावर आता तपास चालू असून तपास यंत्रणेला सर्वात मोठं यश लागलं आहे. याची गुप्त माहिती अखेर समोर आली असून आता मोठ्या मोठ्या नेत्यांचं भांडफोड होणार आहे. या सर्व घातपातात अनेक लोक सहभागी आहेत. याचं कारणही समोर आलं आहे. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की पुढे मी जे सांगणार ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कारण की दादांनी फक्त 10 दिवस पूर्वी सांगितलं होतं की माझ्याकडे मोठ्या मोठ्या नेत्यांचे घोटाळे आहेत. त्यांनी कोणत्या खात्यामध्ये किती पैसे खाल्ले, किती भ्रष्टाचार केला, जनतेला कसं लुटलं, याची सगळी माहिती माझ्याकडे आहे.
या दादांच्या वक्तव्यानंतर काही मोठ्या नेत्यांना घाम फुटला होता आणि आपलं सगळं काळं बाहेर येणार, आपली बदनामी होणार, आपला भ्रष्टाचाराचा भिंग फुटणार असं या नेत्यांना वाटू लागलं आणि या नेत्यांनी अखेर दादांच्या घातपाताचा कट रचला आणि दादांना संपवलं। या सर्व नेत्यांची यादी आपल्या हाती लागली असून हे सर्व नेते मोठ्या मोठ्या पक्षाचे आहेत। या सगळ्यांची नावे मी तुम्हाला पुढे सांगणार असून फक्त पूर्ण शेवटपर्यंत पुढे व्हिडिओ बघत रहा आणि आपल्या दादांसाठी व्हिडिओला एक लाईक तर लगेच झाला पाहिजे। कमेंट करा आपले दादा अजित दादा। बजरंग सोनावणेंनी केली। यांच्यानंतर हसन मुश्रीफांनी सुद्धा आता विमान अपघाताच्या शंकेवर चौकशी हाच एक उपाय असल्याचं म्हटलंय। अजितदादांच्या विमान अपघातावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत। सध्या विमान अपघात प्रकरणाची चौकशी पुणे सीआयडी कडून केली जाते। बजरंग सोनावणेंसह राष्ट्रवादीचे काही नेते सखोल चौकशीची मागणी करत आहेत। त्यात आता विमान अपघाताच्या शंकेवर चौकशी हाच उपाय असू शकतो अशी प्रतिक्रिया मुश्रीफांनी दिली आहे। तर याआधी दादांच्या विमानात बॉम्ब होता का असा सवाल करत खासदार बजरंग सोनावणेंनी तपासाची मागणी केली आहे। जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाले, कारण ब्लास्ट मध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर, आणि त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला, त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय। म्हणजे मग ही घटना काय असू शकते, तिच्यात संशय नाही का त्याच्यात बॉम्ब होता का, इंजिन असं ब्लास्ट झालं, खाली न टच होता। माझ्या मी काय टेक्निकली माणूस नाही एवढा, पण मला जे स्वप्न पडत नाही ती, मला जे दिसतंय तुमचा जी प्रथमदर्शी जे दिसतंय डोळ्याला ते बघतो। बजरंग सोनवणे हे पवार साहेबांच्या गटाचे खासदार आहेत, ते राष्ट्रवादीचे नाहीत। ठीक आहे, आता जे लोक शंका उपस्थित करत आहेत त्यावर चौकशी हाच त्याला आता उपाय आहे, दुसरा कुठला उपाय असू शकतो। तर ब्लॅक बॉक्स मधून डेटा काढण्याचं काम सुरू असून दादांच्या अपघाती मृत्यूचं कुणीही राजकारण करू नये असं नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले। चौकशी चालू आहे। AIBच्या टीमने ब्लॅक बॉक्स हस्तगत केलाय, त्यांना सापडलाय, त्याचा डाटा डाउनलोड होईल, त्याच्यावरती त्याचा विश्लेषण होईल आणि त्याच्यावरनं निश्चितपणे लवकरात लवकर अहवाल येईल। देवेंद्रजींनी स्वतः केंद्र सरकारकडे चौकशी मागणी केली, त्यानुसार DGCI AIB त्याच्यामध्ये काम करते। मला असं वाटतं थोडा वेळ थांबलं पाहिजे, शेवटी चौकशी काय दिसतं म्हणून। तर राऊतांनी दादांच्या विमान अपघातावर बोलताना काही प्रश्न उपस्थित केले। त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या मित्रपरिवाराला, त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या मनात काही शंका असतील तर मुख्यमंत्री फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला वेदना व्हायचं कारण काय आहे? महाराष्ट्राला वेदना झाली अजितदादाच्या जाण्यानं। संजय राऊतांना